तर मंदिराबद्दल या ऐकून फक्त सगळं माहिती होतं, पण हा जीर्णोद्धार झाल्याबद्दल सगळे माहेरवासिनी जमा झाल्या आणि हे सगळा सोहळा बघून आम्हाला आनंद फार झालेला आहे। कधीच आम्ही क्लासमेट कधी भेटलो नव्हतो, या मंदिराच्या ह्याच्यामुळे कार्यक्रमामुळे सगळे 20 वर्षानंतर आम्ही सगळे भेटलो आहे, त्यामुळे खूप छान वाटतं। इथेच ही अशी मूर्ती आहे की ज्या ठिकाणी शंकर पार्वती व मांडीवर बसलेला गणपती आहे। यापुढेही अशीच इथे गर्दी होत राहील। वयोवृद्ध महिला सुद्धा बिना चपलाचं पदयात्रा केल्या त्यांनी, म्हणजे रॅली काढलेली आहे कळशीची म्हणा, माघारणीने दुर्ड्या अशा भरघोस प्रमाण आणलेलं आहे। गावचं वातावरण आमच्या इतकं छान आणि सुंदर झालेलं आहे आणि असं मंदिर आमचं पूर्वकालीन मंदिर म्हणजे पांडवांनी स्थापन केलेलं मंदिर आहे ईश्वर पार्वतीचं, की त्याच्यामुळे आणि दर्शन घ्यायला लोक भरपूर आलेले आहेत। म्हणजे इतिहासकालीन मंदिर असं कुठंही नाही, तेव्हा सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। खूपच छान वाटतंय आम्हाला आणि बायकांना उत्स्फूर्तपणे इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम वगैरे असं कलश वगैरे पूजन वगैरे चालू आहे, दुर्डी वगैरे कार्यक्रम, परत रॅली वगैरे चालू आहे। आज ऐनापूरमध्ये जो कलश मिरवणूक झाली आणि त्याच्यासाठी आलेल्या आमच्या ऐनापूर गावच्या सगळ्या माहेरवाशिनी यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने सहकार्य केलं आणि त्यांनी जो गारवा आणला, ज्या दुर्ड्या आणल्या, त्यांच्यासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता। आज छान पद्धतीने त्यांना वाण देऊन आम्ही हळदी कुंकू केलं त्यांचं। एक आमची फूल नाही फुलाची पाकळी असं म्हणून आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे आमच्या या मंदिरामध्ये। जसं प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास पूर्ण करून आल्यावरती रामभूमीमध्ये दीपोत्सव झाला, तसा आपल्या मंदिराचा जवळजवळ 150 वर्ष पूर्वी मंदिरात जे आहे त्याचा जीर्णोद्धार गेल्या 6 वर्षापासून चालू होता। या मंदिराचा आनंद म्हणून काल आपण मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला। माहेरवाशिनींनी दुरून दुर्डी घेऊन आल्यात, त्या गारवा घेऊन आल्या, आपण त्यांचे इथे स्वागत केले, दुर्ड्या सोडून नैवेद्य दाखवला, परत त्याच दुर्ड्या आपण महाप्रसादामध्ये प्रत्येकाला वाटल्या। गेली 5 वर्ष कमिटी मेंबर इथं राबतायत आणि ऐनापूरवाले माहेरवासी असू दे, अगर ऐनापूरचे प्रॉपर रहिवासी असू दे, त्यांनी भरघोस सहकार्य केल्यामुळेच आज हे भव्य दिव्य मंदिर तुम्हाला ऐनापूरमधलं दिसत आहे। हे मंदिर फक्त ऐनापूरपुरतं मर्यादित नसून पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर झालेला आहे असं मला तरी वाटते। ऐनापूर गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, पण सगळेजण मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने किंवा सोहळ्यासाठी एकत्र आले आहेत आणि त्यामुळे इथे एवढं सुंदर आणि धार्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने इथे आपलंच गावचं घरचं मंदिर असल्याप्रमाणे हातभार लावून कामात मदतसुद्धा केलेली आहे आणि अशाच प्रकारे हा कार्यक्रम इतका सुंदर पद्धतीने साजरा होत आहे। उद्याचा एक दिवस हा कार्यक्रम होणार आहे आणि आज ज्याप्रमाणे 5000 लोकसंख्येने लोकांनी उपस्थिती लावलेली आहे, त्याचप्रमाणे उद्या देखील 12,000 लोकसंख्या उपस्थित राहील अशी आशा आहे। ईश्वर पार्वती आणि गणपती अशी मूर्ती काशीमध्ये आहे, असंच मंदिर आपल्या गावातही आहे, ऐनापूर गावामध्ये आहे। ह्या ऐनापूर गावामध्ये येऊन तुम्ही आमच्या मंदिराचं, आमच्या ईश्वर पार्वती गणपतीचं दर्शन घेऊन तुम्ही आमच्या ह्या मंदिराला तुम्ही भेट द्या।